जय भीम. शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2026 सनद वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे SC/STचे नेतृत्व कुठे आहे. त्याचे लेखक आहे सतीश वागरे. स्थानिक स्वराज्य संस्थापासून थेट संसदेपर्यंत नजर टाकली तर लोकशाहीचे भयावह वास्तव उघडे पडते. निवडणुकांच्या काळात उमेदवारी न मिळाल्याने होणारे स्वदहनाचे इशारे, हिंसक उद्रेक, भावनिक कोसळणे ही वैयक्तिक विकृती नाहीत. ही लोकशाहीच्या पोकळ होत चाललेल्या आशयाची लक्षणे आहेत. पण या गोंधळात एक अत्यंत गंभीर प्रश्न मुद्दाम दुर्लक्षित केला जातो आहे. SC/ST समाजाचे नेतृत्व नेमकं कुठे आहे आणि जे सत्तेत बसले आहेत ते नेमके काय करत आहेत. खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगर पंचायत अध्यक्ष हे सगळे संविधानाच्या नावावर सत्तेत आहेत. त्यांनी घेतलेली शपथ ही केवळ खुर्चीसाठी नव्हे तर संविधान, सामाजिक न्याय आणि वंचितांच्या हक्कांच्या रक्षणासाठी आहे. पण आज SC/ST समाजातील सुजाण सुशिक्षित युवक थेट विचारतो आहे, हे लोकप्रतिनिधी सभागृहात संविधानासाठी उभे राहतात का, की फक्त निवडणुकीपुरते त्याचे नाव घेतात. जिल्हा नियोजन समित्या असतात, नगर परिषदांच्या सभा असोत, विधानसभेचे अधिवेशन असो किंवा संसदेचे सभागृह, इथे SC/ST समाजाचे ज्वलंत प्रश्न दुमदुमायला हवेत. पण वास्तव भयावह आहे. शिष्यवृत्त्या रखडतात, वसतिगृहे कोसळतात, रिक्त पदे भरली जात नाहीत, आरक्षण कागदावरच कुजत पडते, वन हक्क कायदे फाईलमध्ये अडकतात, शिक्षणातून गळती, स्थलांतर, बेरोजगारी आणि आर्थिक कोंडी वाढतच जाते आणि तरीही सभागृहात शांतता असते. हे प्रश्न मांडणे कोणावर उपकार नाहीत, ती लोकप्रतिनिधीची राजकीय जबाबदारी आहे. पण आज अनेक SC/ST लोकप्रतिनिधीचा अजेंडा संविधानाचा नाही तर प्रोटोकॉल, सत्ताधाऱ्यांची स्तुती, कार्यक्रमाची गर्दी आणि खुर्चीची सुरक्षितता एवढाच उरला आहे. महाराष्ट्रातील अलीकडच्या निवडणुकांनी एक विदारक विरोधाभास समोर आणला आहे. संविधानाचा सर्वाधिक सन्मान करणारा समाज सत्तेच्या केंद्राबाहेर आहे आणि सत्तेत बसलेल्यांपैकी अनेकांना संविधान हे फक्त औपचारिक कागद वाटतो आहे का, असा प्रश्न पडतो. देश पातळीवर सत्ताधाऱ्यांची भाषा, धोरणे आणि कृती पाहता संविधानप्रेमी नागरिक अस्वस्थ होतो. संविधानाचे नाव घेतले जाते पण त्याचा सामाजिक न्याय हळूहळू संपवला जातो आहे. यात माध्यमांची भूमिकाही तितकीच दोषी आहे. सनसनाटी ध्रुवीकरण आणि सत्ताधाऱ्यांच्या सोयीची खबरे पत्रकारिता SC/ST नेतृत्वाला जाणीवपूर्वक अदृश्य करत आहेत. नेतृत्व नाही असे नाही, ते दाखवायचे नाही हा निर्णय घेतला जातो आहे. निवडणुकांमध्ये द्वेष, धर्म आणि भावनांचे राजकारण केले जाते. पण या राजकारणातून बेरोजगारी सुटते का? शिक्षण, आरोग्य, पाणी, जमीन, आदिवासी हक्क मिळतात का? लोकशाही म्हणजे फक्त निवडून येणे नाही. लोकशाही म्हणजे निवडून आल्यानंतर जनतेसाठी लढणे. पण आज राजकारण धन्यवाद यात्रांमध्ये, प्रचारात आणि सत्तेच्या गणितात अडकले आहे. आजचा SC/ST युवक ठाम शब्दात सांगतो आहे, आम्हाला फक्त प्रतिनिधी नकोत, आम्हाला लढणारे प्रतिनिधी हवेत. आरक्षण फक्त कायद्यात नको, ते नोकरीत, शिक्षणात आणि आयुष्यात दिसले पाहिजे. हक्क असतील तर त्यासाठी लढणारे हातही हवेत. हा लेख कुणावर हल्ला नाही, तो जबाबदारीची आठवण आहे. SC/ST समाजाने दिलेली मते ही केवळ आकडे नाहीत, ती सभागृहात लढण्यासाठी दिलेली शस्त्रे आहेत. जर ती शस्त्रे म्यानातच राहणार असतील, जर निवडून आलेलेच संविधानाशी तडजोड करणार असतील, तर प्रश्न फक्त प्रतिनिधित्वाचा राहत नाही, तो प्रश्न लोकशाहीच्या प्रामाणिकतेचा होतो. सामाजिक न्यायाविना लोकशाही जिवंत राहत नाही, ती फक्त कागदावरच उरते आणि कागदावरची लोकशाही वंचितांच्या आयुष्यात कधीच क्रांती घडवत नाही. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.